वसई तालुक्यातलं जुचंद्र गाव हे कलाकारांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि दरवर्षी दिवाळीमध्ये या गावातल्या कलाकाराकडून रांगोळी प्रदर्शन भरवलं जातं। आपण बघू शकता की मी आता त्याच रांगोळी प्रदर्शनामध्ये आहे। या ठिकाणी विविध सामाजिक संदेश देणारे रांगोळी जे आहेत हे या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत। माझ्या बाजूला जर बघितलं तर राधे राधे कृष्णाची जी रांगोळी काढलेली आहे अप्रतिम अशी प्रत्येकाच्या मनाला भावेल अशी ही रांगोळी आहे। पूर्ण रांगोळी स्पर्धेमध्ये प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी काढण्यात आलेल्या आहेत आणि या रांगोळी प्रदर्शनामधून जर आपण बघितलं तर सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। जे यावर्षीचा ऑपरेशन सिंदूर जे झालेलं आहे या ऑपरेशन सिंदूरची रांगोळी जी ही अप्रतिम या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। विमान क्रॅश आहे, त्यानंतर या ठिकाणची बाजूची जर बघितली तर ही 2 वे रांगोळी आहे। जर या साईडनं बघितली तर एकविरा दिसते आणि दुसऱ्या साईडनं बघितलं तर विरारची जीवदानी माता दिसते। या ठिकाणी माझ्यासोबत या प्रदर्शनाचं आयोजन करणारे स्वतः कलाकार आहेत। कशा पद्धतीने ही आयोजन आहे, इथं कुठल्या रांगोळी आहे? इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या रांगोळ्या बघायला मिळतील, ज्यामध्ये संस्कार भारती आहे, भौमितिक रांगोळी आहे, पोर्ट्रेट रांगोळी आहे, त्यानंतर एक 2 वे रांगोळी जी दोन्ही साईडने आपण बघू शकतो आणि एक एम्बॉस रांगोळी आहे जी पूर्ण रांगोळी एकत्र करून त्याला आकार देऊन ही रांगोळी बनवली जाते। म्हणजे अशा प्रकारे सर्व प्रकारच्या रांगोळी इथे बघायला मिळतील। आपण महिला कलाकार म्हणून सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। कशा पद्धतीने आपण सहभागी होता? पहिला महिलांकडे चूल आणि मूल इथपर्यंतच बघण्यात येत होतं, पण महिलांची ही कला या रांगोळी प्रदर्शनामार्फत दाखवण्यात आली, सहभाग देण्यात आला आहे त्यांना। तुम्ही कोणती रांगोळी बनवली का याच्यामध्ये? मी ऑपरेशन सिंदूरची रांगोळी सादर करले। ओके, कशी कन्सेप्ट वाटली तुम्हाला, कशी कन्सेप्ट तुम्हाला सुचली ती कन्सेप्ट जे ह्या वर्षी जे दुर्घटना झाली ऑपरेशन सिंदूरची तसेच विमान क्रॅश हे 2 विषय होते, तर एक महिलांना प्रोत्साहन देण्यात की आपण ही एक महिला आहोत आणि एक महिलांना प्रोत्साहन पाठिंबा देण्याचा एक प्रयत्न छोटासा होता, ते या प्रदर्शनामार्फत मला भेटला, म्हणून मी ऑपरेशन सिंदूरची टॉपिक निश्चितच महिलांना प्रतिनिधित्व केलं होतं ऑपरेशन सिंदूरनं आणि एका महिलेनंच ती ऑपरेशन सिंदूर ही रांगोळी बनवलेली आहे। कशा पद्धतीनं तयारी केली होती? साधारण याला हे प्रदर्शन भरायला 1 हप्ता जातोच, पण 1 हप्त्यामध्येच प्रत्येक आर्टिस्टला कॉल करणं, सगळ्यांना बोलवणं, त्यांचं मॅनेज करणं, कोण चित्र कुठलं घेणार आहे, कारण की इथे विषय वगैरे मांडतात, 3D रांगोळी करतात, कारण की सेम विषय झाले नाही पाहिजे, कारण की इथे सामाजिक विषय पण मांडले जातात आणि काही 3D रांगोळी म्हणजे एक लोकांना जे पाहिजे ते पण इथे मांडलं जातं। आणि साधारण ह्या प्रदर्शनला म्हणजे कलाकारांनी 2 दिवसामध्ये रांगोळी पूर्ण केलेल्या आहेत। माझ्यासोबत या ठिकाणी आपण रांगोळी पूर्ण बघितलेली आहे। कसं काय भावलं तुम्हाला या रांगोळीमध्ये? भावना म्हणजे प्रत्येक रांगोळीचं एक वैशिष्ट्य आहे, सामाजिक संदेश आहे किंवा तिची एक नवीन संकल्पना आहे आणि सामाजिक संदेश देण्याचं काम हे कलाकार करत आहेत। खरं म्हणजे हा कलाकारांचा गाव मानला जातो जुचंद्र म्हणून। विशेष म्हणजे हे स्वखर्चाने करत आहेत। ॲक्च्युली हे कलर खूप महाग येतात हे मलासुद्धा माहिती आहे, पण शासनाने इकडे तिकडे लाईटिंग करायच्यापेक्षा ह्या महानगरपालिकेने किंवा शासनाने येथील कलाकारांना टिकवण्यासाठी जर प्रोत्साहन आणि निधी पुरवला तर निश्चित हे कलाकार टिकून राहतील आणि कलाकार विशेष करून हे भारताच्या बाहेर जातात, म्हणून आपल्या देशासाठी काम करणारे कलाकार आहेत, यांना टिकवण्यासाठी निधी पुरवला गेला पाहिजे ही आमची मागणी आहे। निश्चितच आपण बघितलेलं आहे की जुचंद्र गावातला जो कलाकार आहे हा प्रत्येक ठिकाणी आता ही जुचंद्र गावातली कला ही देश आणि परदेशामध्ये सुद्धा गेलेली आहे। त्यामुळे या गावातल्या कलाकार जर टिकला पाहिजे ही जर भावना ठेवायची असेल तर या कलाकारांना कुठेतरी शासनाने महापालिकेनं निधी उपलब्ध करून दिला पाहिजे अशी सुद्धा आता मागणी होत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।